कोणत्याही परीक्षेमध्ये जेव्हा आपण यश संपादन करण्यासाठी तयारी करत असतो तेव्हा आपल्याला तीन गोष्टी या कायमच कराव्या लागतात. त्यामध्ये पहिली असते नियोजन, दुसरी असते रिव्हिजन आणि तिसरा असतो सराव. आणि या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे शेवटच्या टप्प्या करत असताना आपल्याला परीक्षेमध्ये होणाऱ्या ज्या काही चुका असतात, सिली मिस्टेक्स असतात, त्या टाळणं अत्यंत गरजेचं असतं. आणि तेच चुका नेमक्या कशा पद्धतीने टाळल्या जाऊ शकतात, सराव म्हणजे नेमका काय, सराव करायचा तो कोणत्या गोष्टीचा आणि तो कशा पद्धतीने करायचा, याच गोष्टीच्या बद्दलची चर्चा करण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. शेवटच्या शब्दापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत अचूक मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून येणाऱ्या महाटीईटीच्या पेपरमध्ये तुम्हाला निश्चितपणे 10 मार्क वाढलेले असतील आणि निकालामध्ये, अंतिम निकालामध्ये तुमचं नाव समाविष्ट झालेलं असेल. ते नाव समाविष्ट करून देण्यासाठी या व्हिडिओचा शब्द ऐकायचा आहे. बघा मग, आज आपण या ठिकाणी पाहतोय स्मार्ट स्ट्रॅटेजी. आज तुम्ही म्हणाल या ठिकाणी जेव्हा परीक्षा 28 जूनला आहे तरीही तुम्ही म्हणताय की आजपासूनच स्ट्रॅटेजी वापरा. काय स्ट्रॅटेजी वापरा? कारण जेव्हा आपण सरावाला सुरुवात करतोय, जेव्हा आपण टेस्ट सोडवायला सुरुवात करतोय आणि तेव्हाच या सगळ्या स्ट्रॅटेजी वापरायच्या असतात. त्या स्ट्रॅटेजींचा सराव म्हणजेच सराव असतो. फक्त प्रश्न सोडवले म्हणजे सराव होत नाही, हे तुम्हाला निश्चितपणे अगोदर लक्षात घ्यावं लागेल आणि या स्ट्रॅटेजीला फॉलो करावं लागेल. बघूया आपण नेमकी स्ट्रॅटेजी आहे. तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये नेमकं आपण काय पाहतोय ते तुम्हाला सांगून देतो. आजच्या लेक्चर मधील विषय नेमके काय आहेत, येणाऱ्या अडचणी काय आहेत, चॅलेंजेस नेमके काय असतात, त्या अडचणी निर्माण का होतात परीक्षेमध्ये अडचणी येणाऱ्या, आणि त्या अडचणी निर्माण होतात त्याच्यावरती नेमक्या उपाययोजना आपल्याला काय कराव्या लागतील, वेळेमध्ये पेपर सोडवण्यासाठी, योग्य त्या पद्धतीनं पेपर सोडवण्यासाठी काय प्रभावी उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत, ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शेवटपर्यंत बघायचंय. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायचंय, शेअर सुद्धा करायचंय. ठीक आहे, चला मग बघूया येणाऱ्या अडचणी नेमक्या. कारण अडचणी आपल्याला समजल्याशिवाय, ज्या आपल्या विकनेस आहेत त्या समजल्याशिवाय त्या का आल्या ते समजणार नाही, आणि त्या का आल्या हे जर समजलं नाही त्याच्यावरती उपाययोजना करणं सुद्धा शक्य होणार नाहीये. तत्पूर्वी आपल्या या जे काही टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं जे ऍप आहे ते या ठिकाणी ऍप तर आहेच आहे, त्याच्या सोबतीनं युट्यूब चॅनल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. पटपट सबस्क्राईब करून ठेवा, निश्चितपणे फायदा होईल. चला मग येणाऱ्या अडचणी नेमक्या काय आहेत ते या सेशनच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. पहिलं या ठिकाणी अडचण जर बघितली, शेवटचे प्रश्न सुटणे. जेव्हा प्रत्यक्षपणे पेपरला जातो ना, शेवटीचे जे 20-30 प्रश्न असतात वाचायलाच वेळ मिळत नाही. ही पहिली आणि सगळ्यात मोठी समस्या आहे. बऱ्याच वेळा ते प्रश्न सोपे असतात पण वाचायला वेळ न मिळाल्यामुळे आपल्याला ते प्रश्न सोडून द्यावे लागतात आणि फक्त OMR शीट वरती तुक्के मारून बाहेर यावं लागतं. निकालातून आउट तिथंच झालेलो असतो आपण. ही पहिली समस्या आहे. दुसरी समस्या नेमकी काय आहे, गणितातील किंवा इतर विषयामध्ये जे लांबलचक प्रश्न असतात, मोठ्या स्वरूपाचे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो. इगोचा आडवा येतो ना, मी याची तयारी केली आणि मला प्रश्न येत नाही म्हणजे कसं काय येत नाही, यायलाच पाहिजे. त्याला आपण इगो आडवा आणतो आणि त्या प्रश्नावरती अडून बसतो. प्रश्नांवरती अडकला, वेळ घातला आणि निकाल गेलाच म्हणून समजायचं. हे 20-30 प्रश्न आपल्याला वाचायला मिळत नाही. ठीक आहे, शेवटी आहे गोंधळ उडतो. आपण जेव्हा पॅनिक होतो, कधी गोंधळ होतो तर घड्याळाकडे बघत असतो आपण, काय किती वाजले 15 मिनिटाला. एकतर वेळ बघण्यामध्ये वेळ गेला आणि त्या घड्याळामधला जसा काटा पुढे जातोय तशा पद्धतीनं या ठिकाणी काय होणार आहे, मनामध्ये भीती निर्माण होणार आहे. आणि जर का मनामध्ये भीती निर्माण झाली की निश्चितपणे गोष्ट लक्षात ठेवायची, सोप्या स्वरूपाचे प्रश्न सुद्धा कायम तुमचे काय होणार आहेत, चुकणारच आहेत. आणि ते जर प्रश्न चुकू द्यायचे नसेल तर तुम्हाला पॅनिक होऊन चालणार नाहीये, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. दुसरं, OMR शीट भरताना चूक आहे. कसं, सगळ्याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जरी येत असली तर आपण उत्तर प्रश्नपत्रिकेवर टिक केलेली असतात आणि शेवटी आपण काय करतो तर ते या ठिकाणी OMR शीट वरती भरायला सुरुवात करतो. किंवा आपण म्हणतो आपण 50 झाली की मग भरू, 50 अशा पद्धतीनं करतो. मग नेमकं कसं, इथे या ठिकाणी वेळ पुढे जाते, वेळेची घंटा वाजते आणि आपल्याकडून त्या ठिकाणी OMR शीट भरताना सुद्धा चुका होऊन जातात. एक्झामिनर सोबत शेजारी उभा राहतो आणि ओढण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी ही सगळ्यात मोठी चूक असते. मग या झाल्या आपल्या काय, येणाऱ्या अडचणी आणि होणाऱ्या चुका. मग त्या का आल्या, त्याची कारणं काय आहेत ते या ठिकाणी समजून घेऊया. या अडचणी येण्याची कारणे काय असतात तर विषयानुसार वेळेचं नियोजन नसणे,
आपण काय केलेलं असतं, 150 प्रश्न आपल्याला सराव करायला कुणीतरी सांगितलेलं असतं. सगळेजण म्हणतात सराव करा आणि सरावच करा. अरे पण करा म्हणजे काय करा हे कुणीही सांगितलेलं नसतं. मग या ठिकाणी काय होतं, आपण 150 प्रश्नाच्या प्रश्नपत्रिका घेतो आणि सन या ठिकाणी 150 मिनिटांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला निश्चितपणे काय येणार आहेत, अडचणी येणार आहेत. त्या अडचणी काय आहेत, तर कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा हे आपण ठरवलेलं नसतं. ठीक आहे. आणि एखाद्या विषयाला बऱ्याच वेळा जर वेळ लागला, तर दुसऱ्या विषयामध्ये त्याला कसं कव्हर अप करायचं याचा सराव आपण केलेलाच नसतो. आपण सराव काय केला, 150 प्रश्न घे, 150 मिनिटात सोडव. ते सोडवण्याचा प्रयत्न केला असतो. इकडं होईल, पण पेपरमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी होत नाही. वाचनाचा वेग कमी असतो. बरोबर. ज्या नोट्स असतात त्या आपण या ठिकाणी फक्त असं ओव्हरलूक करतो. त्याला व्यवस्थित पद्धतीने जर वाचलं, वाचनाचा वेग वाढवला, तर वेळ वाचणार आहे. वेग वाढवला, वेळ वाचला, अवघड विषयाला आपल्याला वेळ देता येणार आहे. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्नांचा अर्थ आणि दुसरी गोष्ट, वेगामध्ये जर वाचलं तर अर्थ लवकर समजत नाही, कारण त्याचा सरावच केला नाही आपण. कमी वेळामध्ये त्याचं या ठिकाणी अनालिसिस, कमी वेळामध्ये त्याचा अर्थ समजून घेतला जर नाही, तर निश्चितपणे वेळ जाणार आहे आणि वेळ जाणार आहे म्हणजे प्रश्न राहणार आहेत. ठीक आहे. तिसरं आहे, स्किप करण्याची सवयच नाहीये आपल्याला. आमचं म्हणणं आहे की आम्ही 150च्या 150 प्रश्न वाचणार आणि 150च्या 150 प्रश्न मन लावूनच वाचणार आणि मन लावूनच सोडवणार आणि मन लावूनच या ठिकाणी सगळेच्या सगळे प्रश्न बरोबर आणणार. आपल्याला पास व्हायचंय, आपल्याला निकालामध्ये नाव आणायचंय, आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये पीएचडी नाही करायची ना. मग स्किप करण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. मोठाच्या मोठा प्रश्न दिसतोय, कळतंय याला वेळ चाललाय, पण स्किप करण्याची सवयच नाहीये. मी याच्यावरती अडून बसणार, इगो आडवा येतो, मी याची तयारी केलेली आहे, प्रश्न हा टॉपिक मी वाचलेला आहे, सविस्तर वाचलेला आहे, जरी वेळ गेला तरी मी सोडवणार, हा इगो आडवा येतो आणि स्किप करण्याची सवय नसल्यामुळं तिथं आपल्याला काय होतो, या ठिकाणी वेळ जातो आणि वेळ गेला म्हणजे पुन्हा एकदा काय झालं, पुढचे प्रश्न राहिले. आणि शेवटी आहे सराव प्रश्नपत्रिका न सोडवणे, मॉक टेस्ट न सोडवणे आणि मॉक टेस्ट जरी सोडवल्या त्या योग्य पद्धतीनं न सोडवणे. या ज्या चुका आहेत ना, त्या तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. लक्षात ठेवा. आणि मग परीक्षेपूर्वी टायमर लावून प्रत्यक्ष परीक्षेसारखा सराव न केल्यामुळे वेळेचा अंदाज येत नाही आणि वेळेचा अंदाज आला नाही, पॅनिक झालंच म्हणून समजा. आणि पॅनिक झालं म्हणजे काय, तर निश्चितपणे या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं चुकलीच म्हणून समजा. आणि हे होऊ द्यायचं नसेल तर मग आपल्याला काहीतरी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. आणि उपाययोजना करत असताना प्रामुख्याने लक्षात ठेवा, टीईटी टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुमच्यासाठी 28 जून पर्यंत व्हॅलिडिटी असणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम बॅच आणलेली आहे. मी म्हणतो आजपर्यंत जगाला आजमावलंय तरीही निकाल आला नाही. आज 1 रुपया देऊन फक्त मास्टर टीचरच्या आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या प्लॅटफॉर्मला एकदा आजमावायचंय. निश्चितपणे तुम्हाला काय होणार आहे, यश संपादन करता येणार आहे. टेक्स्टबुक सुपर कोचिंग टीईटी फॅक्टरी या ठिकाणी काय करायचे, व्यवस्थित पद्धतीनं ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्या माध्यमातून ही 1 रुपयाची बॅच जॉईन करून घ्या. सगळेचे सगळे तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे. सगळेच्या सगळं तुम्हाला इथं मिळणार आहे. सगळे लाईव्ह क्लासेस आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी कंप्लीट सिलेबसच्या नोट्स असणार आहेत पीडीएफ फॉर्म मध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी प्रॅक्टिस टेस्ट असणार आहेत. प्रत्येक विषयाचे जवळपास 3000 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. प्रत्येक विषयाचे म्हणजे 30 प्रश्नांच्या तयारीसाठी आम्ही तुम्हाला देतोय 3000 प्रश्न. 30 प्रश्नांच्या तयारीसाठी 3000 प्रश्नांचा सराव. प्रश्न बाहेर जाईल का? निश्चितपणे जाणार नाही. आणि प्रत्येक पद्धतीने या ठिकाणी ही बॅच तुमच्यासाठी परिपूर्ण असणार आहे. फक्त 1 रुपयामध्ये 28 जून पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये क्लास करता येणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे पुढचे 5 दिवसांसाठी ही ऑफर असणार आहे. प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलाय त्याबद्दल निश्चितपणे धन्यवाद तुमचं. चालेल पुढे. मग आता या ठिकाणी वेळेत पेपर सोडवण्यासाठीचे प्रभावी उपाय नेमके काय आहेत ते आपण समजून घेऊया. त्याच्यामधली या ठिकाणी पहिली उपाययोजना आहे, सोपे ते कठीण असा क्रम लावा. सोपे ते कठीण क्रम लावा म्हणजे काय, आपण सराव करताना वाचत असताना आपल्याला माहित असतं की माझा विषय आवडता कोणता आहे आणि आवडता विषय निश्चितपणे आपल्याला सोपा जात असतो. आणि म्हणून या ठिकाणी काय आहे, सोप्या विषयाकडून आवडत्या विषयाकडून अवघड विषयाकडे जाणं म्हणजे ना आवडत्या विषयाकडे जाणं हे कधीही सोयीस्कर ठरणार आहे. सोप्या विषयामध्ये सुद्धा सोपे प्रश्न अगोदर सॉल्व्ह करायचे, त्याच्यामधले अवघड प्रश्न नंतर सॉल्व्ह करायचे. या क्रमाने जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, निश्चितपणे तुमच्या चुका कमी होणार आहेत. पेपर सोडवताना तुमचा सर्वात पक्का आणि सोपा विषय आधी घ्यायचा आणि मग नंतर अवघड विषय घ्यायचे. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट,
30 ते 40 सेकंदाचा विषय. इथं फक्त उदाहरणादाखल म्हटलं बरं का, मराठी व्याकरण किंवा बालमानसशास्त्र वगैरे वगैरे. ठीक आहे. बुद्धिमत्तेचे प्रत्येकालाच या ठिकाणी बुद्धिमत्ता नाही, इथं भूमिती असते. भूमिती असते. गणित आणि भूमिती आहे. तर असे विषय जे आहेत ते प्रत्येकालाच अवघड जातील अशातला काही भाग नाही. जातात. मॅक्झिमम लोकांना अवघड जातात म्हणून ते शेवटी ठेवतात. शेवटी ठेवा. पण तुम्हाला इतर विषय जर अवघड जात असेल याच्याही पेक्षा, तर ते विषय शेवटी ठेवायला विसरू नका. ठीक आहे. दुसरी आहे 30 ते 40 सेकंदाचा नियम. हा नियम अत्यंत महत्वाचा आहे टीईटीच्या पेपरमध्ये. ठीक आहे. मग एका प्रश्नावर साधारणतः 45 सेकंदापेक्षा जास्त वेळ घालवायचा नाही. 45 सेकंदापेक्षा जास्त वेळ जाता कामा नये. प्रश्न वाचल्यावर जर तो लगेच सुटत नसेल तर तिथूनच तिथेच त्याला काय करायचं, या ठिकाणी इथं खून करायची आहे. हा प्रश्न जड आहे अशी या ठिकाणी एक वेगळी खून करा आणि लगेच ज्या प्रश्नावरती शिफ्ट व्हा. शेवटी वेळ जर उरला तर इथं सोडून दिलेल्या प्रश्नावरती पुन्हा यायचं, नाही तर डायरेक्टली तुक्का मारायचा. एवढे या ठिकाणी सांगतो. म्हणून 30 ते 40 सेकंद, 45 सेकंदापेक्षा पुढे कोणत्याही प्रश्नावरती वेळ घालवायचा नाही. ठीक आहे. उतारे सगळ्यात महत्वाचे. जे काही भाषा विषय असतात ना, मग तुमची मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, त्या विषयामध्ये गद्य आणि पद्य असतात. एक कविता असते आणि एक तुमची या ठिकाणी उतारा दिलेला असतो. मग त्यांची योग्य पद्धतीने तयारी करत असताना, त्याचा सराव करत असताना काय करायचंय, इथं पद्धतींचा अवलंब करायचा आहे. अगोदर या ठिकाणी काय केलं गेलं पाहिजे, प्रश्न वाचले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला निश्चितपणे समजेल की या उतार्यामध्ये आपल्याला नेमकं शोधायचंय काय. डायरेक्टली जर उतारा घेतला वाचायला किंवा कविता घेतली वाचायला तर निश्चितपणे ते काही तेवढं या ठिकाणी उपयुक्त ठरणार नाही आणि मग वेळ जाणार आहे आणि वेळ गेल्यावर तुम्हाला माहिती की काय होणार आहे, शेवटचे प्रश्न राहणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या उतार्यांची तयारी करत असताना हाच शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतोय, कारण ज्या दिवसापासून तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करायला सुरुवात केलेली आहे त्या दिवसापासून या सगळ्या चुका तुम्हाला काय करायच्या, या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या तुमच्या आता मी ज्या सांगितल्या त्या कॉमन आहेत, सर्वांना या सर्वांकडून होणाऱ्या या चुका आहेत. पण तुमच्या वेगळ्या सुद्धा काही चुका असू शकतात. त्या सर्व दुरुस्त करण्यासाठी वाव कुठं असेल तो तुमच्या सरावामध्ये आहे. सरावामध्येच आहे. वेळेचं नियोजन सरावातूनच येणार आहे. स्पीडमध्ये प्रश्न वाचण्याचं त्याचं आकलन करून घेण्याची क्षमता ही सरावातूनच येणार आहे. सराव करणे म्हणजे फक्त प्रश्न सोडवणे असं होत नाही. टेक्स्टबुकच्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 3,000 प्रश्न दिले, 3,000 प्रश्न सोडवले म्हणले आता नाही नाही सर माझा चांगलाच सराव झालाय, असं होत नाही. सराव कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टी टाळून जेव्हा तुम्ही पुढे जाल, एक एक चुका तुम्ही या ठिकाणी टाळाल, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत सराव. आणि तो सराव या पद्धतीने झाला पाहिजे. पुढची या ठिकाणी आहे ओएमआर शीट भरण्याची योग्य पद्धत. 150 प्रश्न सॉल्व्ह करून शेवटी 150 प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी मी ओएमआर शीट मध्ये भरेल असं कुठेही करू नका. त्याला 30-30 प्रश्नांच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी डिवाइड करा. 30 प्रश्न झाले किंवा विषयानुसार डिवाइड करा, त्याच्यानुसारच तुम्हाला ते भरावे लागतील. 30 प्रश्न झाले फिल करून टाकायचे, 30 प्रश्न झाले फिल करून टाकायचे. शेवटी वेळेचं नियोजन राहतं आणि कुठल्याही प्रकारचं बर्डन हे मनावरती येत नाही, है का नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, या ठिकाणी ओएमआर शीट भरण्याची योग्य पद्धत इथं वापरली गेली पाहिजे. त्याला डिवाइड टप्प्यात कमी याचे टप्पे केले पाहिजेत, कमी संख्येचे टप्पे या ठिकाणी झाले पाहिजेत. क्लिअर आहे. पुढे आहे वाचनाचा सराव आणि एलिमिनेशन मेथड. वेळ वाचवण्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम आहे. जेवढी वाचनाची स्पीड तुमची जास्ती तेवढं तुमचा या ठिकाणी वेळ वाचणार आहे. आणि इलिमिनेशन मेथड जर अजून वापरली तर इलिमिनेशन मेथड काय, 2 पर्याय 100% कळतात आपल्याला चुकीचे आहेत. ठीक आहे. 2 पर्याय 100% चुकीचे येतं. मग तशा परिस्थितीमध्ये नेमकं करायचं काय, तर जे उरलेले 2 पर्याय आहेत त्याच्यापैकी एकावरती दाव लावायचा. जर उत्तर येत नसेल तर, आणि येत असेल तर करेक्ट आपल्याला उत्तर देता येणार आहे. एलिमिनेशन मेथड म्हणून वेळ सुद्धा वाचवता येऊ शकतो. अचूक उत्तराकडे सहज पद्धतीनं जाता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, हे सगळं करत असताना हे सगळं कुठं करायचंय, तर तुम्हाला करायचं आहे रोज एक प्रश्नपत्रिका टाइमर लावून सोडवा. आणि टाइमर लावून सोडवत असताना निश्चितपणे काय करायचं आहे, या सगळ्या चुका टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आतापासून जर हे केलं तर 28 जूनच्या पेपरमध्ये तुमचे 10 प्रश्न एक्स्ट्राचे बरोबर आलेले असतील जगापेक्षा. कारण जे चुकणारे आहेत ते बरोबर आले म्हणजे तुम्ही निकालात बसलात ना. निकालात बसलात म्हणजे तुमच्या या ठिकाणी यश संपादन झालं तुमचं, है का नाही. म्हणून प्रामुख्यानं याच्यावरती भर देणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे आणि हे करावंच लागेल.
ठीक आहे. चला आजच्या या ठिकाणी हे महत्वाचे सेशन आणि टेलिग्राम चॅनल आपल्या ज्या काही युट्यूबचे सेशन्स असतात, सराव प्रश्न असतात, महत्वाच्या अपडेट्स असतात, ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, ती व्यवस्थित पद्धतीने डाउनलोड करून घ्या आणि तिथून या ठिकाणी टेलिग्राम जॉईन करा. 100% याच्यावरती तुम्हाला उपयुक्त असा कंटेंटच मिळणार आहे. ठीक आहे. इस चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर निश्चितपणे तुमच्या सर्व सहकाऱ्यांना, सर्व मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका. एवढी विनंती करते आणि थांबतो. थँक यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.